नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत। आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। तव हासोनी कृष्ण म्हणे तुझे नवलहे नाहे बोलणे। कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती येथ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा आपण 6व्या अध्यायाचा विचार करत आहोत। 4 श्लोकाचं चिंतन झाल्यानंतर आज 5व्या श्लोकाला प्रारंभ होत आहे। निष्काम कर्मयोग करणाऱ्या साधकाची तो संन्यासी आहे, योगी आहे या शब्दाने भगवंतांनी स्तुती केली। जोपर्यंत व्यक्ती कर्माच्या फलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही तोपर्यंत योगी भावाला तो प्राप्त होऊ शकत नाही। मग यावत आयुष्य कर्मच करायचं का? तर नाही। जोपर्यंत आपण योगावर आरूढ होत नाही तोपर्यंतच कर्म करायचं। पण एकदा योग साधनावर जर आपण आरूढ झालात तर कर्म न करता कर्माचा त्याग करायचा। जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना। तवची या साधना भजावे लागे। तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी। देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही। जसं तृप्त झाल्यानंतर बाकीची साधना आपोआप मागे सरकतात तसं आत्मतुष्टी प्राप्त झाली तर कर्म करण्याची आवश्यकता राहत नाही। जोपर्यंत अंतकरणाची शुद्धी होत नाही, जोपर्यंत ध्यानयोगाची प्राप्ती होत नाही किंवा ज्ञानयोगाचं संपादन केलं जात नाही तोपर्यंत कर्म नावाचं साधन स्वीकारावं लागतं। आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते कारणम नाम साधनम। तोपर्यंत कर्माला महत्त्व आहे, त्या साधनाचा स्वीकार करावा। पण एकदा अंतकरण शुद्धी झाली म्हणजे तो योगावर आरूढ झाला। ध्यानयोगाची प्राप्ती झाली म्हणजेच योगावर आरूढ झाला किंवा ज्ञानयोगाची प्राप्ती झाली, समाधी प्राप्त झाला तर आता तो योगारूढ झालेला आहे। त्या काळामध्ये त्याने आता कर्म न करता शमः कारणमुच्यते वेदविहिती कर्माची साधने जे स्त्री धनपुत्राधिक असेल त्यांचा विधीपूर्वक त्याग करावा। आता त्याने कर्माचरण करू नये। कर्मापेक्षा उपासना सूक्ष्म आहे, उपासनेपेक्षा तत्त्वज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे। त्यातही पुन्हा विचार केला तर कर्म बहिरंग आहे, त्यापेक्षा उपासना अंतरंग आहे, त्याहीपेक्षा तत्त्वज्ञान अत्यंत अंतरंग आहे। आणि म्हणून जे जी साधनं सूक्ष्म असतील, अंतरंग असतील, क्रमाक्रमाने जेव्हा मोक्ष त्यांचं संपादन करतो तेव्हा पुढे पुढे येणाऱ्या साधनासाठी मागील साधनांचा परित्याग आवश्यक आहे, तो केला पाहिजे। जर एखाद्याची योग्यता अंतकरणाची शुद्ध संपन्न झाली आहे म्हणजे वैराग्य प्राप्त आहे आणि तरीही जो कर्मच करत राहिला तर त्याला ज्ञानप्राप्तीची शक्यता मिळणार नाही। विरक्ती प्राप्त झाली की त्याने ज्ञानासाठी प्रयत्न करावा किंबहुना तो ईश्वरी सत्तेमध्ये करतही असतो। मग एखादा साधक योगारूढ झाला आहे याचं काय लक्षण आहे? तर त्याचं लक्षण 4थ्या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रतिपादन केलं। जेव्हा हा साधक इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होत नाही, कर्म नावाच्या साधनाने अंतकरण शुद्धी संपादन करून दिली आहे त्यामुळे कर्मातही आसक्त होत नाही किंवा मी कर्माचा करता आहे, या कर्मापासून मला एक अमुक प्रकारचं फल मिळावं आणि कर्मही मी करेन अथवा आदरेली सिद्धी नेईन हा संकल्प आहे। आणि या संकल्पानेही ज्याचं मन विटाळत नाही त्याला म्हणतात सर्व संकल्प संन्यासी। या 3 लक्षणाला प्राप्त झाला, इंद्रियांच्या विषयामध्ये रमत नाही, कर्मात आसक्त होत नाही, कर्मफलाच्या प्राप्तीचा संकल्प किंवा कर्माच्या कर्तेपणाचा अहंकाराचाही संकल्प ज्याने सोडलेला आहे समजून घ्यावं तो आता योग साधनेवर आरूढ झाला आहे।
आपल्या सोप्या भाषेमध्ये सुगमतेनं सांगायचं ठरलं तर जसं जसं मनुष्याच्या अंतःकरणातली विषयासक्ती कमी होते किंवा जो बाकीच्या साधनापासून विरत होतो तेव्हा तो योगारूढ होण्याकरता योग्य असतो. आपण काल परवा उदाहरण पाहिलं. आळंदीला येण्याच्या अगोदर जर आपली एखादी आवडती वस्तू हरवली तर मनुष्याला त्या काळामध्ये फार दुःख होत होतं. पण आळंदीला आल्यानंतर सत्संगतीमध्ये सत्शास्त्र श्रवणामध्ये जसं जसं जीवन यापन होतं तसे अत्यंत जवळची वस्तू जरी हरवली तरी त्याच्या मनामध्ये उद्वेग होत नाही. समजून घ्यावा आता हा योगारूढ होतो आहे. आणि ज्या काळामध्ये देह आणि देहसंबंधी कोणत्याही पदार्थाच्या विषयी आसक्तीच राहणार नाही मग तो परिपूर्ण योगारूढ झाला असंही त्याचं लक्षण आहे. काल आपण चतुर्थ श्लोकाचा विस्ताराने विचार केला. अर्थात काल आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार केला. जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येर झारा जो आत्मबोधाच्या ओवरा पोढला असे आत्मज्ञानाच्या ओवरीमध्ये खोलीमध्ये जो चांगल्या प्रकारे झोपलेला आहे. गाढ झोप लागली आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये. आपल्याला आंधळा आणि पांगळ्यामध्ये अभंग आहे. सुखे मे निजो लोगा शून्य सारोनी तेथे त्रिकोट शिखरी गा दान मिळे आयते. ही खऱ्या अर्थाने निद्रा आहे. पण ही परमार्थातली निद्रा आहे. ही निद्रा एकदा लागली की परत तो जागा होत नाही. किंबहुना तो सांसारिक कर्म करण्यासाठी वृत्तीवरच येत नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. म्हणून तो आपल्या इंद्रियाच्या गावात येत नाही. इंद्रियांच्या गावातच आला नाही तर विषयांच्या देशामध्ये जाण्याची प्रवास करण्याची आवश्यकता नाही. म्हणून जयाची या इंद्रियांच्या येर झारा विषयांची या घरा नाही असाही काल आपण एक अन्वय केला होता. जो आत्मबोधाच्या ओवरा पोहळला असे त्याचं परवैराग्य किती श्रेष्ठ आहे. सुखदुःखाचे प्रसंग ज्ञानी पुरुषाच्या जीवनात पण येतात बरं. कर्मवीस तशी आली आहे. जयाचे सुखदुःखाचे अंगे झगटले मानस म्हणजे अंतकरणाला धक्के देतात कोण? सुखदुःखाचे प्रसंग. मग त्यांनाही सुखदुःख मिळतं आणि सामान्य पुरुषालाही सुखदुःख मिळतं. फरक काय आहे? फरक एकच आहे. सामान्य पुरुषाला जेव्हा दुःख मिळतं तेव्हा दुःखही होतं आणि हे दुःख मलाच का झालं या दुःखाचं पुन्हा दुसरं दुःख होतं. म्हणजे अज्ञानी पुरुषाला दोन दुःख असतात आणि ज्ञानी पुरुषाला फक्त आभाषिक दुःख असतं. प्रारब्ध प्राप्ताई म्हणून येतं, देहापर्यंत येतं, मनापर्यंत जात नाही. म्हणून तर ज्ञानोबा याच अध्यायामध्ये पुढे म्हणणार आहे 6व्या अध्यायामध्ये की मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो परिभारी चित्त न दाटे. यातलं वैशिष्ट्य हे आहे परमार्थामध्ये चित्तावर परिणाम होत नसतो. गुरुवरे मारुती बाबा सांगत असतात बघा, व्यवहारासाठी वित्त लागतं, आरोग्यासाठी पित्त लागतं. पित्त म्हणजे कोणतं? जे आपल्याला वांती होते त्याला पित्त नाही म्हणत. पित्त शब्दाचा अर्थ होतो भूक चांगली लागणं. आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. ज्याचं पित्त चांगलं आहे आरोग्यासाठी त्याचं आरोग्य उत्तम आहे. व्यवहारात वित्त, शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त. पाठातही चित्तच लागतं की नाही? पाठातसुद्धा परमार्थामध्ये चित्त महत्त्वाचं आहे. चित्तावर परिणाम होत नाही. प्रसंग सगळ्या संतांचे तुम्ही बघा, आपल्या जीवनात काहीच प्रतिकूलता येत नाही जेवढी संत जीवनामध्ये प्रतिकूलता आलेली आहे. पण परिणाम देहाच्या मर्यादेपर्यंत दुःख येतात. चित्त न दाटे आणि दुःख सामान्य येत नाही. उपमा ज्ञानोबांनी द्यावी. मग मेरूपासूनी थोरे, मेरू पर्वतापेक्षा मोठे असणारे दुःख आणि ते त्यांच्या शरीरावर आदळतात. ज्ञानोबा इथं म्हणतात मनापर्यंत धक्का देतात पण मन जागच होत नाही. ज्याला उत्तम सुखाचा लाभ झाला तो कनिष्ठ प्रसंगाला काहीच मानत नाही. उदाहरण देतो, लक्षात सहज आठवलं म्हणून. नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेलं आहे. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, एक म्हातारा व्यक्ती प्रवास करत होता. आता खेड्या गावातला व्यक्ती गावाकडं प्रवास करायचा म्हणजे शेतातून प्रवास करावा लागतो आणि शेतातून प्रवास करायचं म्हणलं
की मग पाऊल वाट असते पिकातून. बरेच शेतकरी रस्ता देतात. शहरामध्ये लय अवघड आहे. रस्ता अडवतात बघा. पैसे दिले का मग देतात रस्ता. मग देतात. ते अडवणूक पैशासाठीच असते. जागाही विकत घ्यायची, रस्ताही पुन्हा विकत घ्यायचा, पुन्हा पैसे द्यायचे दरवर्षी. अवघड आहे. आपला विषय नाही तो. पण ते रस्ता गावाकडे मिळतो. ज्वारीचं पीक वाढलेलं आहे. मग आता ते पक्षी दाणे टिपतात. त्यांना हाकलण्यासाठी एक मळा तयार केला जातो. त्याच्यावर एक शेतकरी बसतो. मातीचा गोळा तयार, त्याला म्हणतात गुंडा. आणि एक त्याला फिरवण्यासाठी गोफण असते. ते फिरवता आलं पाहिजे, नाहीतर पक्षी जायचा आणि पाठीवर बसायचा गुंडा. घडतं असतं, ते जमले पाहिजे. शेतकरी काही सामान्य नाही, शास्त्री महाराज. ते आऊत चालवणं का सोपं आहे का? मी एकदा नांगर चालवला होता. एकच फाळणा सरळ चाललं पाहिजे, त्याचं ओझंच पेले ना गेलं तिरकं निघून. पण त्याच्यात पीक नव्हतं म्हणून जमलं ते. नाही तर ते आऊत चालवणं सोपं काम नाही. कपाशीमध्ये चालवलं समजा एखाद्याने, 2-4 पिकं उद्ध्वस्त व्हायचे. सोपं नाही ते, गणित आहे त्याला. तंतोतंत लागतं, वजन पेलावं लागतं, अंदाज यावा लागतो. आपण गाडी वळवणं सोपं आहे, पण जेव्हा आपलं शेत संपतं आणि बरोबर पिकातून ते बैल वळवायचे असतात, त्याला परफेक्ट अंदाज लागतो. नाही तर दुसऱ्याच्या याच्यामध्ये जर आपला आऊत गेला तर अवघड आहे की नाही. बांधावर भांडणं सुरू होते ना. सोपं मग ते उडवावं लागतं गोफण गुंडा. एका श्रीमंताच्या मुलाने ते पाहिलं. फक्त ध्रुपद विसरू नका बरं. जर मोठा आनंद असेल तर दुःखाचं काही वाटत नाही, हे विसरू नका फक्त. किंवा मला आठवण करून द्या, माझ्या कधी कधी लक्षात राहत नाही. होतं कधी कधी असं. श्रीमंताच्या मुलानं पाहिलं, बाबा मला ते उडवायचं म्हणे गोफण गुंडा. अरे आपलं काम नाही. नाही उडवायचं म्हणे. बाल हट्ट पूर्ण करावाच लागतो. स्त्री हट्ट, राज हट्ट. मग ते वडील म्हणे आपण श्रीमंत आहे, आपण मातीचा गुंडा नाही तयार करायचा. जुना काळ. महाराज त्याने घरातलं सोनं बाहेर काढलं, त्याचं पाणी तयार केलं, त्याला गोळ्याचा आकार दिला, गोल असा आकार, गोफण गुंडा उडव म्हणे आता. आणि त्याने तो फिरवायला सुरुवात केला. वेग आला त्याला फिरवला. एक म्हातारा मनुष्य चालला होता ना तो ज्वारीतून, जे लागला त्याला. आता म्हाताराच मनुष्य लागला, बेशुद्धच पडला. 15-20 मिनटं होऊन गेली इथले सुद्धा. आणि मग त्याला जाग आली. राग आला त्याला. म्हाताऱ्या माणसाला दगड फेकून मारतो, राग आला. पण पुरावा पाहिजे ना कोणता दगड लागला म्हणून. पाठीमागे वळून पाहिलं, सोन्याचा. मुलाकडं पण, अरे इकडं येऊ दे 2-4. आता काय, आता दुःख झालेलं होतं. गोफण गुंडा सन्मुख, लागली अवश्य उठे दुःख. परी तोच सुवर्णाचा झालिया देख, दुःख लोपोनी अनिवार्य सुख वाढे. म्हणजे त्या वेदना आहेत, पण सोन्याचा गुंडा जर मिळत असेल तर मनुष्य वेदना सहन करतो. तसं परमार्थाचा आनंदच फार मोठा आहे. त्यामुळे सांसारिक दुःखाला सुखाला संत महात्मे जुमानत नाही. गर्भवासामध्ये सुद्धा देवाला म्हणतात, तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे चित्त न दाटे. हा परिणाम आहे परमार्थाचा. आणि आपल्या चित्तावर सुखदुःखाचा परिणाम जर होत नसेल तरच आपली पारमार्थिक साधना योग्य आहे. नाहीतर आपण अनुकूलतेमध्ये चिंतन करतो ना, अनुकूलतेमध्ये अगदी आपली व्यवस्था असते, अनुकूलतेमध्ये चिंतन केलं की काही वाटत नाही. पण जेव्हा जीवनामध्ये हे प्रात्यक्षिक प्रसंग घडतील, अगदी आपल्याला भौतिक त्रास होईल, आपल्या शरीरावर रोग निर्माण होतील, मनामध्ये सुद्धा विकाराचं जाळं निर्माण होईल, किंवा दैविक दुःख आपल्या अंगावर आदळेल. या 3 प्रकारचे दुःखाचे प्रसंग आल्यानंतर जर आपलं चित्त डगमगत नसेल तर समजून घ्यावा आपण खरं साधना केली किंवा खरं श्रवण केलं किंवा खरा परमार्थ आपल्या अंगी बाणला. उपद्रव त्रिविध मुख्य आगवे, उपद्रवांचे मेळावे, वरी पडिल्या नव्हे वाकुडा जो. सुखदुःखाच्या आघात होतात ते प्रारब्ध असतं. आणि शहाण्या पुरुषाने प्रारब्ध सहर्ष मनाने स्वीकार केलं पाहिजे. असं काही नाही की आपण परमार्थ करतो म्हणजे आपल्या वाट्याला दुःख अजिबातच येणार नाही. उलट व्यवहारातल्या लोकांच्या वाट्याला जेवढं नाही येणार तेवढं आपल्या वाट्याला येईल. का? कारण ते आपल्याला या जन्मात भोगून संपायचं आहे.
आगामी जन्माकरता शिदोरी शिल्लक नाही ठेवायची. त्यामुळे परमात्मा तो भाग देऊन जर संपवित असेल ते आपलं कर्म, तर उपकार मानले पाहिजे. कधी कधी असं वाटतं आपल्या शाळेतले मित्र कसलंच नियम पाळत नाही, गळ्यात माळी नाही, काही नाही, तरी आपल्यापेक्षा श्रीमंत आहे. आणि आपण एवढी साधना करतो, देवदेव करतो, तरी आपल्या वाट्याला दुःखच काय येतं. बहुतेक परमार्थ मला धार्जिन नाही असंही म्हणतात काही काही माणसं. द्यायचं सोडून मग. असं नाही आहे. प्रसंग प्रतिकूलतेमध्ये परीक्षा होत असते आणि जो प्रतिकूलतेमध्ये टिकतो तोच खरा धैर्यवान आहे. त्याच्याकडेच खऱ्या अर्थाने धृती आहे. जयाचे सुखदुःखाचे अंगे, काय शब्द आहे ज्ञानोबा यांचे. सुखदुःखाचे नि अंगे झगटले मानसचे ओनेग. आणि परवैराग्य काय आहे? विषय स्वतःहून जवळ आला तर विषय आला, विषय रूपाने ओळखत नाही तो. मग विषय त्याला दिसत नाही का? त्याला विषय नाही दिसत. काय दिसतं? तो विषय आला पाहत असताना सुद्धा त्याच्या अंतकरणाची वृत्ती विषयोपहित चैतन्याला विषय करते. कधीतरी आपण एकदा उदाहरण पाहिलं होतं. एक महात्मा रस्त्याने चालले. एका घराच्या माडीवर एक सुंदर लावण्य संपन्न स्त्री आपली केस विंचरत होती. महात्माने पाहिलं आणि तटस्थ होऊन पाहू लागले. बाकीचे लोक चर्चा करू लागले, अवघड झालं म्हणे. आपण ज्यांच्या दर्शनाला आलो ते महात्मा नाही, चुकला आपला पत्ता, बहुतेक आपलं काहीतरी चुकलं. शिष्याने ते कुजबुज ऐकली. शिष्य म्हणले, गुरुजी चला लवकर. म्हणे का? लोक तुमच्याविषयी असं बोलू राहिले. मग काय झालं? म्हणे आम्हाला वाटलं होतं महात्मा तर फार उच्च पदार आरूढ आहे. एका स्त्रीचं सौंदर्य पाहिलं तर मोहित झाले. महात्मा म्हणले, कोण म्हणलं मी स्त्रीकडे पाहतो? म्हणे मी स्त्रीला पाहतच नाही म्हणे. अरे ज्या सुंदर स्त्रीला एवढं तयार केलंय तो माझा परमात्मा किती सुंदर असेल. म्हणून विषयाला न पाहता विषयोपहित चैतन्याला पाहता. आपण अलंकाराकडे पाहतो आणि सुवर्णकार अलंकाराला न पाहता अलंकारातल्या सोन्याला पाहतो. आपण मातीच्या मडक्याला पाहतो. कुंभार मातीला नाही पाहत, आपलं मडक्याला नाही पाहत, मातीला पाहतो. तसा आपण जगाकडे पाहतो आणि महात्मा जगाकडे न पाहता जगदीशाकडे पाहतो. या उपाधी माझे गुप्त चैतन्यासे सर्वगत तत्वज्ञ संत स्वीकारिती तया विषयातोही काही आपण पे वाचून नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना. म्हणून विषय जवळ जरी आले ते परवैराग्य आहे. वैराग्याचे दोन प्रकार, परवैराग्य, अपरवैराग्य. अपरवैराग्याचे पुन्हा 4 प्रकार. त्याच्यामध्ये एकेंद्रिय, व्यतिरेक, यतमान आणि वशिकार असे वैराग्याचे पुन्हा 4 प्रकार त्याच्यामध्ये आहे. पण हे परवैराग्य विषय जवळ जरी आला तर विषयाला विषयरूपाने पाहत नाही. ज्ञानोबा म्हणतात, इंद्रिय कर्म करतात पण फळाची अपेक्षा मनात नाही. एवढ्या मोठ्या देहात राहतो, पारमार्थिक अंगाने जागा आहे, व्यावहारिक अंगाने झोपलेला आहे. आणि असा जो असेल तोच योगारूढ भला ओळखेतो. आता सांगा बरं, श्लोकामध्ये इंद्रियाच्या अर्थामध्ये रममान होत नाही, कर्मात आसक्त होत नाही, सर्व संकल्प संन्याशी आहे असं भगवंताने 3 सांगितले. पण आत्मबोधाच्या ओवरात पहुडलेला आहे हे देवाने कुठं सांगितलं? ते ज्ञानोबाऱ्या सांगतात. ज्ञानोबाऱ्यांची टीका विशेष आहे. जे पद भगवंताने स्पष्ट नाही, आणि स्पष्ट करायला तेवढा वेळही नव्हता ना देवाला. युद्धाच्या प्रसंगामध्ये 40 मिनिटात कीर्तन करायचं असेल तर काय काय सांगणार आपण? 2 तासात मोकळं सांगता येतं. 40 मिनिटामध्ये तेवढं नाही ना बसवता येत, तेवढा वेळ नव्हता देवाकडे. जसं होतं ना परीक्षेला, तसाच प्रसंग घ्या आपण. पण ज्ञानोबाने त्याचा विस्तार केला, उकल केला. तोच योग आरूढ भला ओळखेतून. आणि हे ऐकल्यानंतर मग अर्जुनाला विस्मय वाटलं. ते तर अर्जुन म्हणे अनंता, हिम्मच विस्मय बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणी दिजे. देवा सांगा बरं, त्या महापुरुषाला एवढी मोठी योग्यता कुणी दिली? आता हे भक्तराज अर्जुनाची शंका आहे असं नाही बरं. हे सगळं आपल्या मनातला विचार आहे. परमार्थामध्ये आपल्याला असं वाटतं आपण काहीच नाही करायचं, काही नाही, कायिक वाचिक मानसिक तप नाही करायचं, पारायण नाही, स्वाध्याय नाही, नामस्मरण नाही, परोपकार नाही, तप नाही, जप नाही, ध्यान नाही, अनुष्ठान नाही, काही नाही करायचं.
फक्त एक मोठा महात्मा पाहायचा आणि त्या महात्म्याला दक्षिणा द्यायची आणि बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवा, अशी अपेक्षा आहे मनुष्याच्या हल्लीच्या काळात. जसं काही काही घरामध्ये स्वयंपाक नाही करत आणि मग जेवतात कसं काय, स्वयंपाक नाही करत ते, मग ते मोबाईलवर जेवणसुद्धा ते अनेक प्रकारचे ॲप्स आहे ना, त्याच्यावर मग ते नोंदवतात. म्हणजे लोकाला असं वाटतं की जसं स्वयंपाक आयता मिळतो ना, तसा परमार्थाचा सुद्धा बोध आयताच मिळावा, आयतं. प्रयत्न केल्याशिवाय परमार्थामध्ये काहीच मिळत नाही. म्हणून ते अर्जुनाने देवाला विचारलं, सांगा त्याला एवढी मोठी योग्यता नेमकी कोणी दिली. आणि त्या अर्जुनाच्या प्रश्नावर आता हे मुख्य मूळ गीतेमध्ये नाही, बरं मूळ गीतेमध्ये नाही आहे. कारण आता या 5व्या श्लोकावरची जी पहिली ओवी आहे, तर हसवनी कृष्ण म्हणे, श्लोकामध्ये हसवनी असं एखादं तरी पद आलं का, हसन इव असं आलं का. दुसऱ्या अध्यायामध्ये आलंय, तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत, प्रहसन्नीव जणू काही हास्य करून परमात्मा बोलले. तिथं हसवनी शब्द योग्य होता, पण इथे माता आपण गीतेवर असणारी सगळी व्याख्यानं पहा. या 5व्या श्लोकाच्या खाली चिंतन करत असताना परमात्मा तिथं हसले असं एकही महापुरुषांनी सांगितलं नाही. ते फक्त ज्ञानोबारे सांगू शकता. म्हणे का बरं, कारण ज्यांना हसू आलं तेच तिथं होते ना. हसवनी कृष्ण म्हणे, हसणारा कृष्ण कोण आहे, अहो ज्ञानोबा आहे, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्यामुळे आपण हसलो हे बाकीच्याला कळालं नाही, पण आपण हसलो होतो हे आपण सांगावं लागेल. ते ज्ञानोबाच्या रूपाने सांगितलं देवाने. 5वा श्लोक आहे. अर्जुनाने विचारलं त्याला अशी योग्यता कुणी दिली, तर परमार्थामध्ये जी योग्यता संपादन करावी लागते ना, ते आपल्याला संपादन करावी लागते. थोडंसं बारकाईनं बघा. व्यवहारात तर आपण म्हणतो की आपल्याला संतांनी जर ज्ञान दिलं तरच मिळतं, श्रीगुरूंनी आपल्याला उपदेश केला तरच आपल्याला तत्त्वज्ञान साक्षात्कार होतो. मग हे व्यर्थ आहे का, हे व्यर्थ नाही, हे सार्थच आहे. जोपर्यंत श्री गुरु संत साक्षात देवगुरूंच्या रूपाने आपल्याला ब्रह्मज्ञान बोध प्रदान करत नाही, देत नाही, तोपर्यंत आपल्याला साक्षात्कार होतच नाही. म्हणजे त्यांनी दिलाच ना, हो त्यांनी दिला हे खरं आहे, पण त्यांनी तो साक्षात्कार देण्यासाठी कमीत कमी याला साक्षात्कार द्यावा असा त्यांच्या मनात भाव निर्माण होण्यासाठी जी योग्यता लागते ना, ती योग्यता आपल्याला संपादन करावी लागते. जोपर्यंत योग्यता, पाऊस पडला तर त्या बीजामधून अंकुर निर्माण होतो हे खरं आहे, पण त्यासाठी जमीनही तापावी लागते ना. जमीन तापली, बीजारोपण झालं आणि पाऊस पडला तर मग अंकुर आहे. तसं संत महापुरुषांनी कृपा करावी, तर ती कृपा करण्यासाठी जी योग्यता लागते ती तर आपल्याला मिळवावी लागेल. म्हणजे परमार्थामध्ये प्रयत्नही करावा लागतो आणि यानंतर त्यांचा प्रसादही प्राप्त होतो. दोन्ही पण आपापल्या ठिकाणी योग्यच आहे. म्हणून आपल्यालाच ती योग्यता संपादन करावी लागते. आणि तोच भाव परमात्मा या 5व्या श्लोकामध्ये सांगतात. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मा एव हि आत्मनः बंधुः, आत्मा एव रिपुः आत्मनः. हा झाला पदच्छेद. भगवान म्हणतात, हे अर्जुना, आता या श्लोकामध्ये येणारे ना आत्मा शब्दाचे 2 अर्थ आहे. एक आत्मा शब्दाचा जीवात्मा असा अर्थ आहे आणि एक आत्मा शब्दाचा अंतःकरण असा अर्थ आहे. तर पदापदामध्ये अर्थ कसा करायचा, जेव्हा अन्वयामध्ये आत्मना आत्मानं उद्धरेत, आत्म्याच्या द्वारे आत्म्याचा उद्धार करावा, तर जेव्हा तृतीय विभक्ती आली ना आत्मना, तेव्हा तिथं मन असा अर्थ करायचा. विवेकयुक्त मनाने संसारामध्ये निमग्न होणारा जो आत्मा म्हणजे जीवात्मा, त्याचा उद्धार करावा असा अर्थ करून घ्यायचा. म्हणजे विवेकयुक्त असणारं जे मन आहे तेच मन जीवाला संसार सागरातून वरती काढू शकतं. उद्धरेत म्हणजे वरती काढावं,
न आत्मानम अवसादयेत, आपण आपल्या आत्मस्वरूपाला अधोगतीला जाऊ देऊ नये. म्हणजे अधोगतीला कारणही आपलं मनच आहे आणि आपल्या उद्धाराला कारणसुद्धा आपलं मनच आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तै निर्विषयं स्मृतम्. शास्त्राचं प्रमाण आहे. बंधासाठी विषयासक्त मन आहे आणि मुक्तीला कारण निर्विषय मन आहे. जे निर्विषय मन आहे त्याला म्हणतात विवेकयुक्त मन. आणि त्याद्वारे जीवात्म्याने संसार सागरातून बुडताना स्वतःला वरती काढावं आणि मनाच्या पाठीमागे लागून आसक्त होऊन आपला घात करून घेऊ नये. कारण का? ही शब्दार्थ होतो कारण आत्मा एव म्हणजे मनच आत्मना हा बंधू जीवात्म्याचा बंधू आहे. इथे आत्मा शब्द आला ना, आत्मा एव तिथं मनाचा अर्थ घ्यायचा आणि आत्मना हा म्हणजे जीवात्म्याचा. म्हणजे विवेकयुक्त असणारं मनच जीवात्म्याचा बंधू आहे. बंधू बंधनातून मुक्त करतो म्हणून बंधू. नाहीतर जे आपल्याला बंधनात बांधतात स्नेहाच्या द्वारे तोही बंधूच आहे ना आपला, पण तो बंधनात टाकणारा बंधू आहे. आणि इथे मात्र विवेकयुक्त मन आपल्याला बंधनातून मुक्त करतं म्हणून ते बंधू आहे. त्यानंतर आत्मा एव म्हणजे आपलं मनच आत्मना हा रिपू, आपल्या स्वरूपाचा ते शत्रूसुद्धा आहे. रिपुहू शत्रूसुद्धा आहे. थोडक्यात श्लोकाचा भाव असा आहे, विवेकयुक्त मन असेल तर ते आपला बंधू आहे आणि अविवेकाने संपन्न मन असेल तर तेच आपला शत्रू आहे. बाहेरचा शत्रू हा आपला शत्रू नसतो. बाहेरचा शत्रूसुद्धा आपल्या आतल्या मनानेच तयार केलेला असतो. एखादा व्यक्ती आपल्याला प्रतिकूल वाटला, तो प्रतिकूल कोणाला वाटत असतो? एक व्यक्ती आहे जो आपल्याला प्रतिकूल वाटला ना, तो सगळ्यांना प्रतिकूल नाही वाटत, तो कोणासाठी तरी अनुकूल असतोच ना. मग तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? व्यक्ती अनुकूल पण नाही, प्रतिकूल पण नाही, फक्त आपल्याला प्रतिकूल आहे म्हणून तो आपला वैरी झाला. म्हणजे आपल्या मनाची त्यावर प्रतिकूलतेची भावना झाली की आपल्याला तो शत्रू वाटतो. बाहेरचा व्यक्ती शत्रू आपल्या आतल्या मनाने तयार केलेला आहे. जगातला कोणताही पदार्थ सुखदुःखाला कारण नाही. ईश्वरीय सृष्टी सुखदुःखाला कारणच नाही. त्या ईश्वरीय सृष्टीतल्या पदार्थावर, व्यक्तीवर, वस्तूवर आपण केलेली अनुकूल प्रतिकूल भावना ही आपल्या सुखदुःखाला कारण आहे. सर्प सुखाला कारण का दुःखाला कारण? सांगा ना. जर तुम्ही म्हणाल दुःखाला कारण, तो जो मग गारुडी आहे तो त्याचं पोट तर सर्पाशिवाय भरत नाही. त्याचा तो मित्र झाला. आपल्याला भीती वाटते म्हणून आपला शत्रू झाला तो. एखादा सिंह शत्रू का मित्र? आपल्याकरता मित्र, आपला शत्रू वाटतो. पण छाव्याला सिंहाचा छावा आहे त्याच्यासाठी तो बंधूच आहे ना, मित्रच आहे एक प्रकारे. म्हणून हे अनुकूल प्रतिकूल भावना मनाची आहे. पण आपलंच मन, म्हणून तो कोबाऱ्यांनी म्हटलंय, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते सगळ्यांना प्रार्थना केली बघा, आपलं मन प्रसन्न करून घ्यावं. सगळ्या सिद्धीला कारण प्रसन्न करावं म्हणजे शुद्ध करावं. प्रसन्न शब्दार्थ होतो शुद्ध, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, असं मन महत्त्वाचं आहे. आणि हे झाल्यानंतर ज्ञानोबा या श्लोकावर चिंतन करतात. आता हा जो श्लोक आहे या श्लोकावरची 4च ओवी आहे. पहिली ओवी आणि 70 क्रमांकाची ओवी सोडली तर मधल्या 2 ओव्यामध्ये आपल्याला विचारसागरातलं एक प्रकरण अख्खं लागतं संपूर्ण. चिदाभासाच्या 7 अवस्था आहे ना, 7 अवस्था. आता काही लोक म्हणतात बा विचारसागराची गरज नाही, पण विचारसागराची गरज आहे. ह्या ओव्या जेव्हा आपण सांगू ना तेव्हा ते लक्षात येईल. खरं तर असं आहे, ज्ञानेश्वरीसाठी सगळ्यांचीच गरज आहे. अगदी वेदापासून, वेद असेल, स्मृती, 18 पुराणं, इतर असणाऱ्या
अनेक प्रकारचे धर्मशास्त्र, हे सर्वांची गरज आहे एका ज्ञानेश्वरीसाठी. म्हणजे ज्ञानेश्वरीसाठी सगळं महत्त्वाचं आहे, सगळं. मग सगळ्याचं अध्ययन केलं तर ज्ञानेश्वरी पूर्ण होईल का? सांगता येणार नाही. सगळ्यांची उपयोगिता आहे, कारण ज्ञानोबांना काय म्हणायचं आहे हे ज्ञानोबांनाच माहिती आहे, किंवा त्यांची कृपा ज्यांच्यावर झाली त्यांना ते कळू शकतं. आपण फक्त अंदाज लावायचा की ज्ञानोबांचा भाव असा असेल. बऱ्याचदा आपण म्हणतो मला असं वाटतं ज्ञानोबांना असं म्हणायचं आहे. आपल्याला वाटून काय फायदा? त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. आपण मला असं वाटतं यातला भाव असा असेल. अरे कशाला? जे वाटतं ते सांगायचं की मला वाटतं, प्रामाणिकपणाने. आपण फक्त आपल्या बुद्धीने काय करायचं, माप घेण्याचा प्रयत्न करायचा, बाकी नाही. जेवढं आपल्याला तुटपुंचं ज्ञान आहे त्यानुसार. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवलन आहे बोलणे, कवनाशी काय दिजेल कवने, अद्वैती येथ भगवान परमात्मा हसले. कशावर हसले बरं? मागच्या ओवीवर. ते तर अर्जुन म्हणे अनंता, हेमच विस्म बहु ऐकता, या पदावर नाही हसले. सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे तव हासोनी कृष्ण म्हणे. अर्जुन म्हणले देवा सांगा बरं, त्या महात्म्याला एवढी मोठी योग्यता कोणी दिली हो? म्हणजे कोणीतरी देतंय. खरं असाय जे देतं ना, बऱ्याचदा आपल्याला असं आपली जी आळस भावना असते ना, साधना करावी नाही वाटत, प्रचंड आळस असतो. गुरुदेव तुम्ही कृपा केल्या, तुम्ही मस्त करा हात ठेवल्याशिवाय मग काम नाही होणार. अरे पण त्यांनी जरी मस्त करा हात ठेवला तर ती कृपा आपल्या अंतकरणात जिरण्यासाठी आपलं काहीतरी करावं लागेल ना. एखादी माता भगिनी आहे, आपली आई आहे, अगदी आपल्या घरी तयार होणाऱ्या 8 दुधाची बासुंदी तयार केली. श्रम घेतले त्या आईने. सकाळपासून चुलीच्या समोर बसून दूध आटवलं, सगळा संगीत मसाला वापरला. गुरुवारी मारो तेव्हा सांगतात, संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचे कूट नाही टाकायचं त्याच्यात. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, केशर, कस्तुरी अशी बाबांची यादी असते. असे सुंदर आटून तिने बासुंदी तयार केली. बरोबर आहे, इथपर्यंत आईचं काम आहे. पण ती बासुंदी पचविण्याकरता मजबूत पचनशक्ती, त्यासाठी लागणारा व्यायाम तो त्या व्यक्तीलाच करावा लागेल. तसंच आहे, श्रीगुरु आपल्याला बोध कृपा देऊ शकतात. तोची ज्ञानला हे गुरुकृपा. पण ती कृपा, ती ज्ञान संपादन करण्यासाठी जी अंतकरणाची भूमिका लागते ना, ती आपल्याला संपादन करावी लागते. ते श्रीगुरु नाही देऊ शकत, ते आपल्यालाच मिळवावं लागतं. ते अंतकरणाची पात्रता जी म्हणतात ना, योग्यता, ते आपल्याला मिळवावी लागते. आणि ती निष्काम कर्माने मिळते, उपासनेनं मिळते, श्रीगुरूंच्या सेवेनं मिळते. सेवा तर करावी लागेल की नाही? सेवाही नाही करायची, ज्ञानाची अपेक्षा करायची. म्हणून ज्ञानोबाने म्हटलं आहे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी जाणावे. मनात कोणाला वाटतं मला ज्ञान मिळावं, पण प्रमाण काय आहे? तरी संताया भजावी सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा, सेवेनं मिळतं. ते सेवा म्हणजे प्रयत्न करावा लागतो. स्वाधीन करी सोबटा ओळखून, शब्दाला महत्त्व आहे ज्ञानोबारायांच्या. प्रत्येक शब्दाला किंमत आहे. तोलून मोलून शब्द ठेवलेला आहे, अगदी मोजून मापून. तो कोणी घेतले मोती जैसे, इतके मोजून आहे ते शब्द. पण त्याला ती योग्यता कोणी दिली? अरे कोण देत नसतं, आपल्याला मिळावं लागतं. तर हसवणी कृष्ण म्हणे, भगवान परमात्मा हसले. पण या हसण्यामध्ये कोणाचा उपहास नाही केलेला बरं. अर्जुनावर असणारं देवाचं जे प्रेम आहे, खरं तर परमात्मा हसले. म्हणजे कधी कधी काही माणसं बघा, एखादा मनुष्य चतुर असतो गायनामध्ये, आणि आपला नवीन एखादा विद्यार्थी असतो, नवीनला धाडस लय असतं. नवीन विद्यार्थी असतो ना, धाडशी लय असतात. त्यातल्या गावाकडचे माणसं लय धाडशी, एकच चाल तयार असते. पण विषय आला कोपऱ्यातून चाल म्हणीन, धाडस. मग आता एखादा विद्यार्थी असतो, प्रयत्न करतो की नाही, थोडंसं चुकू शकतं त्याचं. मग त्याचं चुकलं तर मोठ्या माणसाचं कर्तव्य त्याच्या पाठीवर हात टाकावा, सांगावं इथं असं नाही, असं आहे. पण बऱ्याचदा तसं नाही होत. एखादा चुकला का असं खालचे माणसं उपहास करतात, त्याचा करू नये. ते हसणं उपहासाचं इथं देवाचं नाही.
इथं देवाचं हसणं, माझा अर्जुन किती सरळ मनाचा आहे, लढिवाळपणातला भाव आहे देवाचा. की बघा ना, की अर्जुनाला असं वाटतं हे कुणीतरी द्यावं लागतं, अर्जुनाला हे माहिती नाही, सरळ मनाचा आहे. त्या अर्जुनाचा सरळ मनाचा स्वभाव पाहिला, देवाला हसू आलं. तर हसवणी कृष्ण म्हणे, तुझे नवल आहे बोलणे. अरे अर्जुना, तुझं हे बोलणं आश्चर्यकारक असं नाही का? दोन आश्चर्य बरं. अर्जुनाला पण आश्चर्य वाटलं, हे मज विस्मो ऐकता. अर्जुनाला वाटलेलं नवल वेगळं आहे. अर्जुनाला नवल वाटलं महापुरुषाच्या लक्षणावर, आणि देवाला नवल वाटलं अर्जुनाच्या बोलण्यावर. तुझे नवल नाही बोलणे, तुझ्या बोलण्यावर मला नवल वाटतंय. म्हणजे का? अरे एथ अद्वैती, या अद्वैत मार्गामध्ये, परमार्थाच्या मार्गामध्ये कवनाशी, कवने काय देजेल, कोणाला कोण काय देणार आहे. म्हणजे काय? ज्याचं त्याला संपादन करावं लागणार आहे. उदाहरण, आपल्याला भूक लागली, व्यवहारात आपण म्हणतो तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जेवले म्हणजे मी जेवलो. वा, तुम्ही जेवले म्हणजे मी जेवलो, असं घडतं कधी? तो म्हणतो तुम्ही जेवले म्हणजे मी जेवलो, आणि त्याने हात धुवून गेला, हा दरवाजा बंद करून बसून दे खातो. अरे असं नाही, आपल्याला भूक लागली, जेवण आपल्यालाच करावं लागतं. एखादा व्यक्ती आजारी पडला, औषध कोणाला घ्यावं लागतं? आपल्यालाच घ्यावं लागतं. दुसऱ्याने औषध घेतलं म्हणजे आपल्या रोगाची निवृत्ती होत नाही. दुसरा व्यक्ती जेवला म्हणजे आपली तृप्ती होत नाही. हे फक्त आईच्या बाबतीमध्ये होऊ शकतं, मातेच्या बाबतीमध्ये. बाळक जेवला, आईला अपेक्षा राहत नाही. भक्त जेवला, देवाला अपेक्षा राहत नाही. आणि शिष्याला बोध प्राप्त झाला, तर गुरुजींना सुद्धा अपेक्षा राहत नाही. हे परमार्थात घडतं, व्यवहारात नाही घडत. तसं कवनासी काय दिजेल कवने अद्वैत येतं. या अद्वैत मार्गामध्ये आपल्याला उद्धार करावा लागतो. ज्ञानोबांचा शब्द आहे, आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. कवनाशी काय दिजेल कवने अद्वैत येत. आणि आता ज्ञानोबा पुढच्या 2 ओव्यामध्ये एक रूपक सांगतात. पहिल्यांदा हे रूपक समजून घ्या, म्हणजे ओव्या सांगण्यासाठी मग प्रक्रिया सांगायला वेळ लागणार नाही. थोडंसं रूपक आहे. रूपकाची भाषा अशी आहे, जीवाला 3 प्रकारच्या अवस्था अनुभवाला येतात: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3 अवस्था, याच्यामध्ये कायम प्रवास करणारं चैतन्य, त्याला जीव चैतन्य म्हणतात. हे आपल्या दररोजच्या ठरलेलंच आहे. जागृतीमध्ये आपलं मन डोळ्यात असतं, स्वप्नामध्ये अंतःकरण कंठात असतं, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आपलं अंतःकरण हृदयात असतं. हृदयामध्ये मन गेलं, गाढ झोप लागते. कंठात आलं, कंठगत पुरीतत नाडीमध्ये मन आलं, स्वप्न पडतं. आणि डोळ्यामध्ये मन असेल तर जागृती. आता काहींचं मन डोळ्यात दिसतं आपल्याला, पण तार लागते, तो नाही. डोळ्यामध्ये स्पष्ट असलं पाहिजे. 3 अवस्था अशा आहेत. त्यामध्ये जीवाला होतं काय, जास्त विस्तार नाही करत, मला ओव्या घ्यायच्या आहे पुढच्या. त्यामध्ये असं होतं, जेव्हा जीवाला गाढ झोप लागते, झोपेसाठी तो एका अंथरुणावर असतो, शय्या अंथरुण बरं. त्यानंतर त्याला गाढ झोप लागते. झोपेमध्ये स्वतःचा विसर पडतो. क्रमाने ध्यानात ठेवा बरं. अंथरुण आहे, शय्या, गाढ झोपेमध्ये स्वतःचा विसर पडतो. आठवतं का आपण कोण आहे म्हणून? विसर पडतो. नसलेलं स्वप्न दिसतं, 3री अवस्था, आणि स्वप्नातून जागा होतो. आता क्रमाने ऐका. जेव्हा जीवाला झोप लागते ना, तिथे अंथरुण आहे व्यवहारातलं, परमार्थातलं अंथरुण आहे भ्रांतीचं. भ्रांतीचा बिछाना आहे. आपल्याला विसर पडतो, आपल्याला कळत नाही. न कळणं अज्ञान, अविद्या आहे. त्या अविद्यामध्ये आवरण आहे, म्हणून ते आपल्याला झाकून टाकते. नसलेलं स्वप्न दिसतं, यालाच विक्षेप असं म्हणतात. नंतर आपण जाग होतो, त्याला ज्ञान म्हणतात. आणि जाग झालं की स्वप्नाचा नाश होतो की नाही. म्हणून जीवाला
न कळणं अज्ञान आहे. ते अज्ञानामध्ये स्वतःचा विसर पडतो हे आवरण आहे. स्वप्न दिसणं हे विक्षेप आहे. जागृतीला येणे परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आहे. आणि स्वप्नाचा नाश होणं ही शोकनाश अवस्था आहे. आणि मग तो म्हणतो वा वा, माझ्यासारखा सुखी कोणीच नाही, यालाच आनंदावाप्ती असं म्हणतात. या चिदाभासाच्या जीवाच्या विचारसागरामध्ये आलेल्या सप्त अवस्था आहे, 7 अवस्था. म्हणजे जीवालाच ज्ञान होतं, देहाला होत नाही, आत्म्याला होत नाही. आत्मा कायमचं ज्ञानस्वरूप आहे. म्हणून अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. आता क्रमाक्रमाने एका वाक्यामध्ये या व्याख्या बघा. म्हणजे ओव्या आता सगळ्या सांगितल्यासारख्याच आहे. नाहीतर मग असं नको व्हायला, तुम्हाला असं वाटेल इथे माऊली नाथ महाराज खूप खोल गेले, चला पुढं. असं नाही हां, असं म्हणू नका. हे समजलं पाहिजे आपल्याला, हे समजलं पाहिजे. थोडक्यात ऐका परत एकदा, याचं मध्यंतरी करावं लागतं, विषय महत्त्वाचा आहे. ऐका. न कळणं याला अज्ञान असं म्हणतात. आपण कोणालाही विचारावं, ब्रह्म कळतं का हो? नाही. आत्मा नाही. न कळणं हे अज्ञान आहे. ते अज्ञानामध्ये एक आवरण आहे. आवरण म्हणजे झाकणं, आच्छादन करणं. आवरण म्हणजे झाकणं. अज्ञानामध्ये आवरण नावाची शक्ती आहे. त्या आवरणामध्ये 2 प्रकार, ब्रह्म नाही असत्वापादक आवरण, आणि ब्रह्म असतं तर दिसलं असतं, दिसतच नाही अभानापादक आवरण. 2 प्रकारचे आवरण आहे. अज्ञान म्हणजे न कळणं, न कळाल्यामुळे ब्रह्म नाहीच. असत्वापादक आवरण असतं तर भान झालं असतं, अभानापादक आवरण. त्याच्यानंतर विक्षेप होतो, जन्म मरण संसार दुःख, स्थूल आणि सूक्ष्म शरीराचे प्रगटीकरण होणं, याला विक्षेप असं म्हणतात. नंतर आहे 3री 4थी अवस्था परोक्ष ज्ञान. सशास्त्राचं श्रवण केलं, सत्संगतीमध्ये राहिला तर शास्त्रावरून त्याला ब्रह्माचा परिचय होतो. ब्रह्म आहे, ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. आणि जे ब्रह्म आहे असं म्हणतो, कालांतराने म्हणतो ते ब्रह्म मीच आहे. म्हणजे ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होतं, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञानाने अभानापादक आवरणाची निवृत्ती होते. ही झाली 5वी भूमिका जीवाची. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान जे असतं ना, ते अपरोक्ष ज्ञान अज्ञानाला निवृत्त करतं. आणि अज्ञानजन्य असणारं अभानापादक जे आवरण त्यालाही निवृत्त करतं. आणि आवरणाच्या बरोबर विक्षेपालाही निवृत्त करतं. बरं, म्हणजे अपरोक्ष ज्ञान एवढं महत्त्वाचं आहे. ते अज्ञान, आवरण आणि विक्षेप या तिघाला निवृत्त करतं. विक्षेपामध्ये जन्म आणि मरण येतं. आणि विक्षेप निवृत्त झाला की त्याच्या जीवनातलं दुःख नष्ट होतं, त्याला शोकनाश म्हणतात. आणि शोकनाश झाला की सच्चिदानंद ब्रह्म मी आहे हे जीवाला कळालं की त्यातलं त्याचं वाक्य असतं, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. हे आनंदावाप्ती आहे. विलक्षण हर्ष होतो, त्याला आनंदावाप्ती असं म्हणतात. या 7 अवस्थेतून जीवात्मा जातो. त्यापैकी मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं. त्याच्याकरता 5वी अवस्था महत्त्वाची. कोणती? अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, यानंतरची अपरोक्ष ज्ञानाची. आणि या सगळ्या अवस्था या 2 ओव्यामध्ये आपल्याला दिसतात. बघा. तव हसोनी कृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवनासी काय दिजेल कवने, अद्वैत येथ पै व्यामोहाची ये सेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे, जन्म मृत्यूचा पाठी अवसात येचेवो, ते ते अवघेचे होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची, म्हणवणी आपणची आपण या, घात किजत असे धनंजया, चित्त देवनी नाथिलिया देहाभिमाना. आता जो आपण विस्तार केला, फक्त विस्तार क्रमाक्रमाने बघा. पै व्यामोहाची ये सेजे. व्यामोह म्हणजे भ्रांती. भ्रांतीच्या असणाऱ्या शेजेवर जीवाला भ्रम झाला आहे,
त्या भ्रांतीच्या शय्येवर जीवात्मा झोपलेला आहे. पण कुणामुळे झोपला? बळिया अविद्या निद्रित होईजे. इथे अविद्या शब्द आला म्हणजेच अज्ञान आलं. अज्ञान बलवान आहे ती. बलवान का म्हटलं बरं? बलवान नाही बरं, बलवान हा पुल्लिंगी शब्द. बलवती अविद्या स्त्रीलिंगी शब्द आहे ना, शब्दही चुकला नाही पाहिजे. बलवती असणारी जी अविद्या आहे ती ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही, म्हणून त्याला बलवती अविद्या म्हणतात. बलवान आहे ती. अघटित घटना पटियसी माया बलवती आहे. बलवती अविद्या शब्द आल्यामुळे जीवात्मा निद्रित होतो. अविद्या म्हणजे आवरण, निद्रित होणं म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञान, आणि निद्रित होणं म्हणजेच आवरण आहे. कारण निद्रेमध्ये आपण कोण आहे कळत नाही, आपण झाकले जातो की नाही. भ्रांतीच्या शय्येवर बलवती अविद्या म्हणजे अज्ञान, निद्रित होईचे म्हणजे आवरण. आणि एकदा आवरण पडलं की जसं जीवाला झोपेमध्ये स्वप्न पडतं, हे झालं व्यवहारातलं स्वप्न, तसं अध्यात्मामध्ये एक स्वप्न पडतं. कोणतं? ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा. जन्म झाला हेही स्वप्न आहे. देहाचा जन्म झाला स्वप्नच आहे, आणि देहाचं मरण झालं हे सुद्धा स्वप्न आहे. परंतु ज्ञानोबराने त्याला स्वप्न म्हणत असताना वाईट स्वप्न म्हटले. दुःस्वप्न दुःखदायक वाईट स्वप्न आहे. म्हणजे जीवाचा जन्म होणं स्वप्न आहे. देहरूपाने जन्म देहाचा होतो ना, आणि देहाचं मरण होतं. पण जीवाता तादात्म्य करतो, देह तादात्म्य, म्हणून तो म्हणतो देहाबरोबर माझाही जन्म झाला आणि देहाच्या बरोबर माझंही मरण झालं. कल्पना जरी आली तरी तीन अवस्था आल्या बरं. अविद्या अज्ञान, निद्रित होई जे आवरण, आणि दुःस्वप्न भोगी जे जन्म मृत्यूचा विक्षेप. संसार म्हणजेच विक्षेप आहे, आणि जन्म आणि मरणाला संत संसार म्हणतात. त्या प्रसंगाला हा विक्षेप, दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा, हे जीवाचा विक्षेप आहे. पाठी, पाठी म्हणजे नंतर. आता हा नंतर शब्द फार महत्त्वाचा आहे. नंतर म्हणजे मग. मग म्हणजे केव्हा? केव्हा? पंचदशी कारण एक श्लोक दिला त्यासाठी. सत्कर्म परिपाकात ते करुणानिधीनोद्धृताः प्राप्यतीरतरुच्छायाम विश्राम्यंती असा सुखम. जेव्हा जीवाच्या पुण्याचा उदय होईल, उदयाच्या पाठी भाग्याचा उदय जर झाला जीवाच्या, तर मग त्या जीवाला श्रीगुरु भेटतात. ऐसी कर्म्य साम्यदशा होय तेथविरेशा. मग श्रीगुरु पैसा भेटीची गा. शास्त्रही सांगत उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत. महापुरुषांना शरण जा उठा, जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. संत उठवतात, उठा उठा. साधू संत देवालाही उठवतात, उठा पांडुरंगा. जरी हिवाळा असले तरी उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. म्हणजे पाठी शब्द महत्त्वाचा आहे. जीवाच्या सत्कर्माचा उदय झाला की त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची भेट होते. आणि ती भेट झाल्यानंतर श्रीगुरु त्याला, जसं आपण व्यवहारातल्या एखाद्या पुरुषाला नावाने हाक मारतो आणि त्याला जाग करतो, तसं श्रीगुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि त्याला जाग करतात. हे सगळी प्रक्रिया दोन शब्दाच्या मध्ये बरं. पाठी अवसात. अवसात म्हणजे अकस्मात, कारण त्याचा अधिकार तयार आहे. आणि श्रीगुरूंच्या कृपेचा महावाक्यामध्ये प्रवेश आहे. म्हणून पाठी अवसात येचेवो. ज्याने जन्म आणि मरणाचं वाईट स्वप्न भोगलंय त्याला जाग येते. आता जागा झालेला व्यक्ती क्रमाने सांगा बरं. जागा झालेला व्यक्ती स्वप्नाला सोडतो का निद्रेलाही सोडतो? स्वप्नाला सोडतो, निद्रेलाही सोडतो, आणि अज्ञानालाही सोडतो, आणि मग जागा होतो. पाठी अवसात ये चेव. चेव म्हणजे जाग होणं. आणि इथली व्यवहारात जागृती येणं अवस्थांतर आहे, आणि परमार्थामध्ये जागृती येण्याकरता बोधांतर आहे. त्याला जाग होणं हे ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानात परोक्ष ज्ञान झालं
की असत्वापादक आवरण निवृत्त होतं आणि अपरोक्ष ज्ञानाची जागृती मिळाली अवसात ये चेव, तेव्हा त्याला अभानापादक आवरणाची निवृत्ती होते आणि मग मी ब्रह्म हे कळालं की तै तेव्हा ते आवघेची होय वावो. जे जन्म आणि मृत्यूचं स्वप्न ते व्यर्थ होतं, निद्रा व्यर्थ होते, अविद्यासुद्धा व्यर्थ होते. आणि असा प्रकार झाला की मग तो म्हणतो अरे मला झोपेमुळं वाईट स्वप्न पडलं बरं, पण तत्वता पाहिलं तर मी जाग झाल्यावर मी खरा चांगलाच आहे. स्वप्नात तर मी रडत होतो, पडत होतो, मला दुःख झालं. जाग झालं की म्हणतो नाही नाही मी असा सुरक्षित आहे. तसा परमार्थामध्ये ऐसा उपजे नित्य सद्भाव, नित्य निरंतर असणारा कायमचा सद्भाव म्हणजे अस्तित्व, आणि कायमचं अस्तित्व म्हणजे अमरपणा. हा अमरपणासुद्धा आपण पाची उपजे, आपल्याच ठिकाणी निर्माण होतो. म्हणून ह्या जीवाच्या सप्त अवस्था इथं सांगतात. या कारणामुळे आपणची आपण या, आपणच आपला धनंजया घात किजत असे घात करत आहोत. कसा पण नाथील या देहाभिमाना चित्त देवनी, नसलेल्या मिथ्या देहाचा अभिमान धारण करून आणि त्या अभिमानावर चित्त देऊन आपणच आपला घात करत आहे. म्हणजे देह तादात्म्य घेतलं की घात आहे आणि तादात्म्य सुटलं की उद्धार आहे. आणखीन काही चिंतन आहे त्याचा विचार आपण पुढे करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.